शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरणी करताना ही एक चूक केली तर उगवण 50% कमी होऊ शकते. अनेक शेतकरी बीज प्रक्रिया न करताच थेट पेरणी करतात आणि नंतर उगवण कमी, रोग जास्त आणि नुकसान मोठं होतं. पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम किंवा कार्बेंडाझिमची बीज प्रक्रिया करा. त्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी कल्चर वापरा. यामुळे उगवण चांगली होते, मुळांची वाढ वाढते आणि उत्पादनात मोठा फरक दिसतो. आणि लक्षात ठेवा, कोरड्या जमिनीत पेरणी करू नका. पहिला चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करा. अशीच शेतीविषयक माहिती रोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला पाठवा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरणी करताना ही एक चूक केली तर उगवण 50% कमी होऊ शकते. अनेक शेतकरी बीज प्रक्रिया न करताच थेट पेरणी करतात आणि नंतर उगवण कमी, रोग जास्त आणि नुकसान मोठं होतं. पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम किंवा कार्बेंडाझिमची बीज प्रक्रिया करा. त्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी कल्चर वापरा. यामुळे उगवण चांगली होते, मुळांची वाढ वाढते आणि उत्पादनात मोठा फरक दिसतो. आणि लक्षात ठेवा, कोरड्या जमिनीत पेरणी करू नका. पहिला चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करा. अशीच शेतीविषयक माहिती रोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला पाठवा.